16व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती झाली आणि पाश्चिमात्य जगाचा दृष्टिकोन बदलला. आधुनिक शिक्षण, आधुनिक हत्यारे आणि शिस्तबद्धतेच्या जोरावर ब्रिटिशांनी अर्ध्या जगावर राज्य केले. भारत ही ब्रिटिशांचा गुलाम झाला. ब्रिटिश रूपी अजगराने अनेक राजे, राजवाडे आणि संस्थाने गिळंकृत केली. सामान्य जनता ही त्राही झाली. मनाने आणि शरीराने स्वच्छंदी असलेल्या भारत गुलामीच्या वेड्याने जपून ठेवले. पण म्हणतात ना, हमारे यहाँ कैद होती है. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु मेरा रंग दे बसंती चोला म्हणत हसत हसत फासावर चढले. काकोरी कांडावर सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है गात अशफाक आणि बिस्मिल प्राण त्यागत होते. सरहद गांधी आणि त्यांचे पठाण बंधू निधड्या छातीवर डोळ्यात झेलत होते. तो मुझे खून दो म्हणत सुभाष बाबू ब्रिटिशांशी दोन हात करत होते आणि ब्रिटिशांच्या अभेद्य अशा किल्ल्याचे एक एक ब्रूज ढासळत होते. ब्रिटिशांच्या अभेद्य अशा किल्ल्याला शेवटचा सुरुंग 72 वर्षीय हाडकुड्या गांधीरूपी माणसाने लावला. भारतीय जनतेला आव्हान करत करा अथवा मरा आणि ब्रिटिशांना निर्वाणीचा इशारा देत चले जाओ म्हणत ऑगस्ट क्रांती मैदान दणाणून सोडले. इंटरनेट व मोबाईलची सुविधा नसताना ब्रिटिश भारत छोडोची आग भारतभर वणव्यासारखी पसरली. प्रत्येक भारतीयाचं ऊर पेटून उठलं. या वणव्यात ब्रिटिश सत्ता होरपळून निघाली. सूर्य न मावळणाऱ्या ब्रिटिश सत्तेचा फ्लॅग हळूहळू खाली येऊ लागला. सनई चौघड्याचे मंगलमय ध्वनी आसमानतात घुमू लागले. प्राणाहून प्रिय तिरंगा आकाशात उंच उंच झेपावू लागला. ती आनंदी उत्साही सकाळ होती 15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्याची पहाट. जय हिंद, जय भारत.